आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे देवा, बरं झालं सांगितलंस ग. हा, यो आळू स्वयंपाकघरातून बाहेरच काढते आजपासून. हा, झक्कास. आयत्या वेळी कानावर काहीतरी चांगली बातमी आली आहे, याचा फायदा घ्यायच लागेल. मी काय म्हणती, डोबळी मिरची चालेल का तिला? हो. हा थांब. काय ताई, नवीन सुना आल्यापासून आमसनी कामच चांगलं बंद केलंय तुम्ही. हो, मला बी सांगा, मी पण करते की मदत. मदत करायची आहे तुला? मग एक कर बाई, तू ना शांत बस. हीच मोठी मदत आहे बाई तुझी. अहो, असं कसं? काम करतो हिंदूराव आणि खायला जमतो अख्खा गाव. तुम्ही एकट्याच काम करताय आणि आम्ही नुसतं बसून राहायचं बरं दिसत नाही ना. व सांगा की. बरं, कामच करायचं आहे ना तुला? मग ह्यो आळू आहे ना, ह्यो स्वयंपाक घरापासून लांब कर बाई. परताई लक्षात ठेवा हा, काही काम असेल तर मला सांगा. नव्या सुनांना जरा नव्याची नवलाई एन्जॉय करू द्या. हा वय. अय रमा, जा परत जातून कोथिंबीर घेऊन ये जा. आणते. हा, आणि कढीपत्ता बी आण. आणते आणते. अय उर्वशे, हा, काम करतीयस ना? वा, वय जा की मग. काम करायचे. हा, राहू दे राहू दे. इकडे इकडे. असं झाली का ग तयारी? हा, खरं लवकर. काम नाही कर की नीट. ताई, हा, तयारी तर समधी छान झाली, पण खेळासाठी ते पाणी लागेल ना मग. बारक्याला पाठवले, येईल एवढं. हा, शर्वरी. अगं, अक्षराची तयारी कुठवर आली होती? येईलच इतक्यात, आवरतच होतं तिचं. आधी आपल्या सुंदरचं आवरायला हवंय ना मग. पण वहिनी, म्या बघू मी आले. सुखी राहा. अक्षरा, आज समजा खेळात तूच जिंकणार, माझी खात्री आहे. हाय काय, एका दिवसात लगेच पार्टी बदललीस वय? आता लगेच सुनीच्या बाजूने झालीस? आय सुंदर, मी आहे तुझ्या संग. या सासवा सुनांना काय बी करू दे, आपण सोडायचं नाही. शाबास शाबास आत्या. पण जेजूकडून. अरे वा वा वा, ये ये ये. बघितलं काय अक्षरा, माझ्या बाजूनं आत्या आणि शर्वरी या दोघी बी आहेत. आणि फक्त दोघीच नाही तर यशवंत मामा, प्रताप काका, अश्विन आणि कामिनी बी माझ्या साईडनी आहे. हे बघ, हे बघ, आमची टीम केवढी मोठी आहे बघ. असू दे असू दे, सगळेजण जरी तुमच्या बरोबर असतील ना, तरी आई माझ्या टीम मध्ये. आणि ज्यांच्याकडे आई असते ना, तो सगळं जग जिंकू शकतो. त्यामुळे आता मीच जिंकणार आहे.
तुझं इथं? ओटा साफ करायचा आहे जी. छान. गावा कुठलं काम करावं याची बी अक्कल नाही वय. हा एवढं काय कुठे पळून चाललंय वय? अगं घरात लगीन घाई हाय. लोकांचे कपडे धुणार कधी, वाळणार कधी. जा बरं समजाच्या रूम मधले कपडे घेऊन मागं धुवायला दे. जा. होय जाते. आला आला ला डांगेवाला आला ला. काय र आचारी झाला मोठा आणि मटणात घालतो बटाटा. अगं बटाटा नाही मामी, कुंकू आहे कुंकू. आणि हे मटण नाही, कुंकवाचं पाणी आहे. होय दिसतंय की मला. अरे पण त्यात गुलाब पाकळे आणि गुलाबाचं पाणी बी घालत्यात. ते नाही कोणी सांगितलं, कुंकवाचं पाणी म्हणले फक्त. अरे वय त्याच्यात गुलाब पाणी आणि पाकळी बी टाकायला लागतात. जा बरं घेऊन ये. कुठनं? फुलं कुठं असतात? देवघरात. हा गुलाब पाणी बी तिथेच असते. जा घेऊन ये. होय होय. अक्षरा आता ह्यो खेळ खेळायला मजा येईल. चल चल. अरे बारक्या हळू किती गडबड करतो. अगं हे हळूच आहे, तू चल. तू मला सांगू नको कळलं का. स्वतः पुढे बघून चाल, धडकशील. हे बघ तुझं लग्न झालंय म्हणून अशी मोठ्या लोकांसारखी वागू नकोस. मला समजा कळतं. कळतं का? समजा कळतं मला. हे बघ माझी अक्कल का नाही माझ्या डोक्यात शाबूत आहे. कसं असतं माहितीये का, लग्न झालं का नाही का पुरुषांची अक्कल गुडघ्यात जाते आणि बायकांची जिभेवर येते. तुला आहे ना जीभ? काय म्हणलं? गागा आरसा पडलं. तुटलं काय? तुटलं नाही, नाही तुटलं नाही. लय बोलायला लागलास तू. आता आरसा ठेवू दे, तू जीभ कापते मी. हो मामा, साडी खरंच खूप छान आहे. मला खूप आवडली. पोलीस स्टेशन मध्ये याची गरज असेल तर सांग, आम्ही येऊ. काळजी घे. अक्षरा अगं काय झालं? मामी खूप भ्रमिष्ठासारखी वागते आणि दौलतचं पण काहीतरी विचित्र चाललंय. मामानी सांगितलंय तसं काळजी करायचं काही कारण नाही. नक्की ना? हो. बर मग आता विधीला सुरुवात करूया. वहिनी सूनमुखचा कार्यक्रम सुरू करूया, है ना? बर बर. अगं आत्या, सुनमुखाचं काय, गेली 2 वर्ष अक्षराचं तोंड आई बघतेच आहे की. हार सुंदर. मला सांग, आपल्याकडे किती बी कापडं असली तरी सणाला आपण नवीन कापडं घेतो नाही? कारण त्या सणाची नवलाई असते ती. अक्षरा आपल्या घरात सून म्हणून आली, हितनं तिची नव्याची नवलाई सुरू झाली. म्हणून अक्षरासाठी सूनमुखचा कार्यक्रम करतोय. अक्षरा येत.
अरे सुनमुख म्हणजे काय? सासून सुनेचा चेहरा आरशात पाहायचा असतो. तिच्या पाठीवरून आईच्या मायेनं हात फिरवायचा, तिची येणी फणी करायची. आणि आरशात का पाहायचं विचारशील ना, तर हळदीच्या अंगानं सून जेव्हा घरात येते, तिचा साज शृंगार केल्यावर ना तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज येतं. मग तिला कुणाची बी दृष्ट नको लागायला, अगदी माझी बी नाही. म्हणून तिचा चेहरा आरशात पाहायचा, कारण प्रतिबिंबाला दृष्ट लागत नाही म्हणतात. आणि मग आरशात सुनमुख पाहत असताना तिच्या पाठीवरून मायेनं हात फिरवायचा आणि तिला सांगायचं, सासरी आई नसली तरी म्या हाय तुझी काळजी घ्यायला. तुझ्या आईचं प्रेम तुला द्यायची जबाबदारी म्या स्वीकारन. पूर्वजांनी या ज्या चालीरीती घालून दिला ना, त्यामागे लई अर्थ असतो. तुम्हा आजकालच्या पिढीला काय माहित? खरंय खरंय. आणि तसं बी सासूने सुनमुख पाहिलं नाही तर सून सासूचं तोंड काळं करते म्हणू. उर्वशे, काही माहित नसेल ना तर उगा ज्ञान पाजळत जाऊ नगस. हो, मी कुठे काय म्हणतेय, मी आपलं जे ऐकले ते बोलले. तसं बी आपली अक्षरा असं काही करेलच असं नाही. अप्पा उठल्या दाई दिशा आणि आत्याबाईंना फुटल्या मिशा. हा म्हणजे याला काही अर्थ आहे का? नाहीये ना. ए उर्वशे, कुठं काय बोलावं कळतं का तुला? हा उर्वशे, गप बसायचं बरं का, अजिबात बोलायचं नाही. चला 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 चला, सुनमुख बघायचा कार्यक्रम सुरू करूया. आमच्या बारक्या आणि शर्वरीनं एवढा कष्टाने आरसा आणला आहे. एवढा आरसा बी आता वाट बघतो आहे. चला. सुंदर, आता तू आणि अक्षरा आईच्या मांडीवर बसायचं. हा, हे आवडले बघा ते आपल्याला. लहानपणानंतर आता आईच्या मांडीवर बसायचा योग आलाय. जीजू, हा योग तुमच्या आयुष्यात माझ्या ताईमुळे आलाय. बरं बरं, ठीक आहे. ये इथं. ये इथं. अश्विन, काय रे, काय झालं? इथं का बसलायस असा? बाहेर चल की. हे बघा डॅड, माझं ना डोकं खूप दुखते आहे आणि तसंही बाहेर खूप गोंधळ आहे. अश्विन, खरं खरं सांग, काय अडचण नाही ना? डॅड प्लीज, हे बघा मला या विषयावर काहीच बोलायचं नाहीये आणि प्लीज मला काही विचारू पण नका. अरे याला काय अर्थ आहे? अरे तुझ्या जीवावर तर मी या लग्नाला होकार दिला आणि आता तू जसा हात बोलवून बसलास तर. ए बाबा, प्लॅन फसला नाही ना? अजून तरी इसकटलं नाही, पण तुम्ही हितच बसून राहिलात तर नक्की विस्कटल. अश्विन? येस डॅड, उर्वशी मामीला सगळं माहिती आहे. घरात शिजली डाळ आणि आढ्याला लागला जाळ. घरात डाळ शिजायली आणि उर्वशीला वास आला नाही, असं कसं होईल? उर्वशीपासून काही बी लपून राहत नाही.
बरं आता तुम्ही हितच कसला बी विचार करत बसू नका. वसुंधराला जर कळलं तर अजून काही वेगळं काढायला नको. तेव्हा तुम्ही दोघं पटकन बाहेर या. हा चला. अश्विन अरे उर्वशीला कसं माहिती? डॅड, उर्वशी मामेला सगळं माहिती आहे. चला. शर्वरी, वहिनीला कंगवा द्या ग. रीतीनुसार वहिनीने सुनेची वहिनीपणी करायची आता. हे आत्या, अगं हिच का कौतिक, माझं बी कौतिक झालं पाहिजे. सुंदर, तुझं काय रे मधी मधी? मग माझ्या आईनं मुलगा मुख बघायला पाहिजे ना व. आणि आई, तसं बी लहानपणापासून तू आधी मला नटवत आली आहेस, मग माझा नंबर आधी आहे. बरं बाप, तुझं बी कौतुक करू. झालं. चला आता मुख्य विधी करायला येळ व्हायला न ग. चला आवरा पटापट. होय तर जास्त वेळ मांडीवर बसला तर ताईंना त्रास होईल. सासू तरी सुनेचं ओझं किती काळ सहन करणार. उर्वशी, पर मी आज सूनच अशी आणलीये जी समध्या घराचा भार स्वतःच्या खांद्यावर घेईल, पण कुणाला त्रास होऊ देणार नाही. चला, मी आरसा असा अँगल लावून सेट केलाय आता. सुरू करूया? नाही नाही, तुला नाही जमत. थांब थांब, मी धरतो. ए तुझं काय आहे? मी लावणार आहे. चल. तुला नाही जमत, मी करतो. दे इकडं. तू मला सांगू नकोस हा. तू जा. अगं नाही जमणार तुला, नको माझ्या नादाला लागू. हट. तू मला सांगायचं नाही काय करायचं ते. तू जा. हे तुला नाही जमणार, ऐक माझं. तुला नाही जमणार. तू मला सांगू. अरे भांडू नका, कर तुझ्या मनात कर. दे इकडं. दे. बारक्या, ते कापड काढ बाजूला. हा, तयार आहेत ना हो सगळे? 1 2 3. अरे मला अक्षरा दिसत नाहीये नीट. अगं अक्षरा, जरा तिकडे सरक की. हा, ताई ताई, अलीकडे, थोडी अलीकडे. ए बारक्या, आरसा नीट धर रे. नीटच धरलंय तुम्ही. हाला. हा, जिजूंकडे ये. हा, सरक अजून थोडी. काय धीर चालल्यात. मग झालं की नाही पिट्टमफाट. मगाशी तू बाजी मारलीस ना व, मी लगेच त्याची परतफेड केली. सुंदर, असं फसवतो सोय माझ्या सुनेला. खबरदारा, तिला त्रास दिलास तर. जीजू, काय परफेक्ट टायमिंग आहे.
संधीचं सोनं करून घेणं याला म्हणतात. वहिनी, आता दोघांनी बी पेढा भरव. शरू, पेढे आण जा. हा बारक्या धर. नीट पकड रे. आत्ता तो कुठे खेळ सुरू झालाय. बायकोला फसवता काय? आता बघाच. वहिनी, अक्षरा, हा खेळ सुरू आहे तोपर्यंत तू माझी प्रतिस्पर्धी आहेस. नाही कोणतरी म्हणलंच आहे ना व, युद्धात आणि प्रेमात समद काही माप असते. हो ना, मग आता बघाच पुढचा खेळ कसा जिंकते.